तर आजचा आहे आपलं आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 5. आज आहे आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 5. ठीक आहे, 5वा आजचं लेक्चर आपलं आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलो बोला. पीएच कसा काढायचा आपण शिकलेलो आहे. निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. बरोबर का? बरोबर का? H प्लस आयन्स आधी कॉन्सन्ट्रेशन काढून घ्यायचं, त्याच्यानंतर पीएच काढायचा, विषय संपला. बरोबर. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला पहिला, नॉर्मॅलिटी इक्वल टू मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर किंवा विच इज इक्वल टू ग्रॅम इक्विव्हॅलंट इंटू मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. बरोबर का? ग्रॅम इक्विव्हॅलंटचा फॉर्म्युला काय आहे तुमचा? नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम. नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम. काय डाऊट? आणि नॉर्मॅलिटी म्हणजेच काय असं तुमचं? मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर. म्हणजे ग्रॅम इक्विव्हॅलंट म्हणजेच काय म्हणू शकतो मी? मोलॅरिटी इंटू एन फॅक्टर इंटू व्हॉल्यूम. याच्यात काय डाऊट? याच्यात काही डाऊट, शंका? नक्की का? 100%. नेक्स्ट पुढे, पीएच ऑफ मिक्सचर ऑफ स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस. फायनल फॉर्म्युला सांगा डायरेक्ट मला, बोला. पीएच इज इक्वल टू काय? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. बरोबर, कळतंय का? आता H प्लस टोटल जे काढायचे तुम्हाला, ते H प्लस टोटल कसे काढले तुम्ही? समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऑल ऍसिड्स डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम. त्याच्यावरून तुम्हाला आले टोटल H प्लस. पा इथे पा, H प्लस टोटल जर तुम्हाला काढायचं, सर असं मध्येच का बरं लिहित सुटले तुम्ही? एका साइडने लिहा ना. ओके सॉरी. H प्लस जर तुम्हाला काढायचं कोणते? टोटल. तर काय काढणार तुम्ही? इज इक्वल टू समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ all acids upon total volume. Any doubt? हे झालं स्ट्रॉंग ऍसिड और स्ट्रॉंग बेस साठी. और होतं मगाशी, काय होतं त्या ठिकाणी? काय होतं मगाशी? एकतर स्ट्रॉंग ऍसिड असेल किंवा स्ट्रॉंग बेस. आता काय? स्ट्रॉंग ऍसिड अँड, म्हणजे ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग ऍसिड प्लस बेस असणार आहे. बरोबर का? काही डाऊट? नक्की? ठीक आहे, बोला. याच्यासाठी मोलॅरिटी ऑफ लेफ्ट ओव्हर सबस्टन्स किंवा कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू, बोला, समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड्स मायनस समेशन, काय? समेशन ऑफ ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऑल बेस अपॉन टोटल व्हॉल्यूम. इथपर्यंत काल आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. बरोबर का? नक्की? नेक्स्ट पुढे आज आपल्याला क्वेश्चन सोडवायचे त्याच्यावरती. फॉलोइंग सोल्युशन्स वेर प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग डिफरंट व्हॉल्यूम ऑफ NaOH and HCl ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन. ओके, हे सगळे सोल्युशन बनवलेत. द पीएच ऑफ विच ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू 1. कोणाचा पीएच काय येईल? कोणाचा पीएच 1 असेल? ह्या चौघांपैकी हे 4 सोल्युशन बनवलेत आपण. आता पहा, कोणाला मिक्स केलं आपण? NaOH आणि हा काय तुमचा स्ट्रॉंग, हा काय तुमचा स्ट्रॉंग. काय डाऊट? बरोबर, स्ट्रॉंग ऍसिड आणि दोन्ही पण आहेत. बरोबर, म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजे फॉर्म्युला कोणता? हा वाला. कशासाठी? H प्लस किंवा OH मायनस आपल्याला काढावे लागतील, कॉन्सन्ट्रेशन काढावे लागेल. बरोबर का? अहो बरोबर का? नक्की का? जायचंय का पुढे? ठीक आहे, मग कसं काढणार सांगा बरं. कोणाचा पीएच 1 असेल? पीएच 1 कधी येईल? म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किती पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किती पाहिजे? 10⁻⁻1. जर कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻1 आलं तर पीएच चा फॉर्म्युला काय येईल? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10⁻⁻1. म्हणजे हा किती येणार मग? म्हणजे ज्या सोल्युशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन H प्लस कॉन्सन्ट्रेशन किती येईल, त्याचा काय असणार? त्याचा पीएच किती असणार? 1 असणार. म्हणजे काय शोधायचं याच्यामध्ये? कोणाचं कॉन्सन्ट्रेशन किती येते? 10⁻⁻, किती येते? 10⁻⁻1 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती आलं पाहिजे?
किती आलं पाहिजे? म्हणजे याचं जे आन्सर आहे हे किती आलं पाहिजे? समजतंय? समजतंय का? नक्की का? 100%. आता कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कसं काढणार? फॉर एक्झाम्पल चला पहिले घेऊ. पहिल्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन किती येईल? HCl मधून किती H प्लस निघणार? 1. म्हणजे एन फॅक्टर किती? 1. आणि NaOH मधून किती OH निघणार? म्हणजे एन फॅक्टर किती? 1. एन फॅक्टर किती? 1. याच्यात काही डाऊट? एन फॅक्टर 1 कसं आले समजलंय का? जाऊ का पुढे? एवढं लवकर नाही जायचं. समजलंय? नक्की? ठीक आहे. याच्यामध्ये समजा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचं. काय काढायचं आपल्याला? हे कसं काढणार आपण? बोला बोला कॉन्सन्ट्रेशन कसं काढणार तुम्ही? समेशन ऑफ ऍसिड. ऍसिड कोण आहे? HCl. बेस कोण आहे? पहा ऍसिड कोण? HCl. ग्रॅम इक्विव्हॅलंट व्हॉल्यूम इंटू बोला व्हॉल्यूम इंटू एन फॅक्टर. एन फॅक्टर किती आहे तुमचा? 1. बरोबर का? इंटू मोलॅरिटी. मोलॅरिटी किती? एम बाय 10 म्हणजे M/10. म्हणजे पहा ह्या 10 ला हा 0 गेला म्हणजे किती उरलं बरं? 6. किती उरली तुमची? 6M मायनस इकडे किती येणार? अपॉन व्हॉल्यूम किती? काय डाऊट? समजलंय का? 100%. कळलंय का? नक्की? ठीक आहे. आता पहा किती येईल इथे? 2/100 म्हणजे 1/50 ना. म्हणजे किती आलं? 5 इंटू नाही रे 1/50 ना. 1/5 म्हणजे किती? 1/5 0. नक्की का? 0.2 इंटू 10⁻⁻1. काय डाऊट? समजलं? ठीक आहे. म्हणजे हे आन्सर तर आपलं खालचं चेक करू पहा. खालून जर गेलो आपण बोला किती येईल बरं? इथे किती येणार? 10 मायनस 10 अपॉन हे तर येणारच नाही. विषयच नाही. बरोबर का? एलिमिनेट केले. काय डाऊट? काय डाऊट? समजलंय का? कसं काढतोय कळतंय? नक्की? ठीक आहे. बोला मग हा का हा? चेक कराल? कराल का चेक तुम्ही? करा बरं चेक पटकन. पटकन चेक करायचं. थांबा. या पटकन सॉल्व करा. पहा इथे सगळीकडे 1 आहे बरं का? 1/10 M आहे. पुन्हा एकदा पहा. फर्स्ट सर नाहीये हे कळलंय आपल्याला. सेकंड वाला चेक केले तुम्ही? मी थर्ड वाला करू का चेक? थर्ड वाला चेक करू दे की मला करायचं. पहा कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू. ठीक आहे. जास्त कोणाचं असेल बरं? ऍसिडचं का बेसचं? ऍसिडचं जास्त असतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कशाचं येणार इथे आपल्याला? H+. कोणाचं येणार इथे आपल्याला? कोणाचं येईल? नक्की का? घेऊ का पुढे? मग पहा किती येईल? 75 इंटू बोला 1/10 इंटू 1 बरोबर ना. मायनस 25 इंटू 1/10 इंटू 1 डिवायडेड बाय बोला डिवायडेड बाय बोला किती आलं म्हणजे 7.5 2.5 अपॉन 100. काय डाऊट? एक काय 2.5 बरोबर. किती आलं म्हणजे H+ किती आलं? 5 - 5 0.5 म्हणजे 5 अपॉन 100 म्हणजे इक्वल टू 5 इंटू 10⁻⁵ काही चुकलं का पहा बरं. नक्की? फाईव्ह अपॉन 100 ना. 5/100 डिवाइड होतोय ना. थांबा वर घ्यायची गरज नाही. डिवाइड होत येते.
बोला 5/100 म्हणजे किती? 1/20. बरोबर का? 1/20 म्हणजेच किती? हाफ म्हणजे काय? 0.5 इंटू 10⁻². कळाले? 0.5 इंटू 10⁻² इंटू 10⁻². काय डाऊट? अहो काय डाऊट? नक्की का? येईल का सोडवता? विच इज इक्वल टू 5 इंटू 10⁻². काढा बरं पीएच. पीएच काढा पटकन. याचा पीएच काढा. हे काय आलं तुमचं? H प्लस आलं. काय आलं तुमचा? H प्लस. पीएच जर काढायचं असेल तर पीएच इक्वल टू काय येणार? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 5 इंटू 10⁻². बरोबर आहे का? अहो बरोबर आहे का? बोला. म्हणजे मायनस काय इथे काय येईल? 2 मायनस लॉग ऑफ 5 0. बोला 2 मायनस 0.7 म्हणजे ऑलमोस्ट क्लोज टू 1. तुम्ही सेकंड काढलं, सेकंडचा काढून दाखव. हे थांबा, हे कळलंय का? फोटो काढून घ्या. फोटो काढून घ्यायचा का पुढच्या पेजवर सोडू? राहू द्या, पुढच्या पेजवर सोडू, काय विषय. सेकंड वाला पहा. सेकंड मध्ये व्हॅल्यू सांगता का मला? व्हॅल्यू काय आपल्या? 55 45. ठीक आहे पहा. 55 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू, बोला 55 इंटू 1/10 इंटू 1 मायनस 5.5 मायनस 4.45 अपॉन 100. बोला किती येईल? 1/100 विच इज इक्वल टू 1 इंटू 10⁻². बरोबर का? हे काय आलं तुमचा? H प्लस आला. ठीक आहे. आता पहा पीएच इक्वल टू काय येणार? निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 1 इंटू 10⁻² मायनस 2. बरोबर का? 2 मायनस लॉग ऑफ 1 म्हणजे लॉग 10 1. ठीक आहे चला, याचं सुद्धा. ठीक आहे. ऑप्शन नंबर कळलं कसं सोडवलंय? समजलंय नक्की का? पुढे घ्या चला. 7 ऍट 100 डिग्री सेल्सिअस हे आलंय का? नक्की. किती आला आन्सर तुमचं? 6.13. बोला काय केलं तुम्ही? तुम्हाला KW दिलाय ऍट 100 डिग्री सेल्सिअस. ऍट 100 डिग्री सेल्सिअस KW ऑफ वॉटर इज 55 टाइम्स ऑफ इट्स व्हॅल्यू ऍट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे KW 25 डिग्री सेल्सिअसला जेवढा असतो त्यापेक्षा 55 टाइम्स काय? म्हणजे 55 इंटू, हा ठीक आहे डायरेक्ट लिहू. किती असतो तो? 10⁻² मायनस 14. ही कशाची व्हॅल्यू आली तुमची? KW. व्हॉट विल बी द पीएच ऑफ न्यूट्रल सोल्युशन? लॉग ऑफ 55 तुम्हाला दिलेला आहे. त्याचा पीएच किती असेल? आपल्याला काय दिलाय? पीएच आपल्याला काढायचा आहे. दिलाय काय आपल्याला? KW ची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर का? अजून काय दिलंय का? नाही. बरोबर. ठीक आहे. बोला काय केलं तुम्ही? H प्लस इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KW इंटू सी. सी कुठे दिलाय? मग काय केलं तुम्ही? बोला. पण का असं का? हाच फॉर्म्युला का वापरला? असंच कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स माहिती किती असतात? H प्लस किती असतो? 10⁻⁻7. OH मायनस किती असतो? 10⁻⁻7. हे माहिती आहे. पहा KW किती असतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ 25 डिग्री सेल्सिअसला. बरोबर. म्हणजे हा पण सेम असतो 25 ला आणि हा पण 10⁻⁻7 10⁻⁻7. इथे KW इक्वल टू किती आला? H प्लस चा स्क्वेअर. काय डाऊट? कसं लिहिलंय? चालेल का? नक्की का? समजते? कळते? आता KW ची व्हॅल्यू किती आहे बरं आपल्याकडे? बरोबर. पहा
55 इंटू 10⁻⁻14 व्हॅल्यू टाकली इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लसचा स्क्वेअर. काय डाऊट ह्याच्यामध्ये? आता पीएच काढता येईल का ह्याच्यावरनं? H प्लस काढता येईल. H प्लस इज इक्वल टू, बोला, स्क्वेअर रूट घेतलं दोन्हीकडं, अंडर रूट ऑफ 55 इंटू 10⁻⁻14 विच इज इक्वल टू, ठीक आहे, डायरेक्टली काय करू आता, म्हणजे 55 इंटू 10⁻⁻14 रेस टू हाफ, बरोबर का? ठीक आहे, याचा समजा आन्सर काढायचा आपल्याला, काय येणार, हाफ इंटू लॉग ऑफ 55 इंटू 10⁻⁻14. काय डाऊट? विच इज इक्वल टू हाफ इंटू लॉग ऑफ 14, काय येणार आतमध्ये -14 प्लस, बोला 55 चा लॉग 1.74. बोला फायनल आन्सर किती येईल? हाफ इंटू 12.26. त्याचा हाफ करा, 26 6.13. काय डाऊट? काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? किती आलं तुमचं? 16.13. हा H प्लस आला तुमचा टोटल, त्याचा आपण लॉग काढलं म्हणजे इथं आला आपला पीएच. ठीक आहे, नेगेटिव्ह लॉग जर केला तर हे सगळं काय होईल तुमचं? पॉझिटिव्ह होईल. समजलंय? ठीक आहे, मायनस लॉग असतो आपला, कारण की फॉर्म्युला. आलंय का? घेऊ का नेक्स्ट? नेक्स्ट काय आपल्याकडे? पीएच ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक ऍसिड. कोण आहे आपल्याकडे आता? स्ट्रॉंग ऍसिड प्लस वीक ऍसिड. इमॅजिन करूयात आपण, हे नका इमॅजिन करू, आपल्याकडे काय, एक कंटेनर, या कंटेनर मध्ये एक वीक ऍसिड आहे. काय कंटेनर मध्ये? एक, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो वीक ऍसिड माझा आहे CH3COOH. काय डाऊट? याचं डिसोसिएशन झालं. काय झालं याचं? कसं होईल? इनिशियल समजायचं कॉन्सन्ट्रेशन होतं C, याचं होतं, बोला काय डाऊट? कसं आलंय? समजलंय का? नक्की? किंवा एक्स ने कमी झालं म्हणूयात आपण, कितीने कमी झालं? सोपं जाईल अजून. ठीक आहे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू C अल्फाच आहे आपली. ठीक आहे, -x, हा जेवढा कमी येईल तेवढा हा वाढतो. ठीक आहे, आता मी काय केलं, ह्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग ऍसिड टाकलं. काय टाकलं मी? एक, फॉर एक्झाम्पल मी म्हणतो HCl टाकलं. काय टाकलं मी? ज्यावेळेस मी ह्याच्यामध्ये HCl टाकणार आहे त्यावेळेस त्याच्यापासून काय तयार होईल? H प्लस Cl. काय टाकलं आपण ह्याच्यामध्ये आता? HCl. HCl चं डिसोसिएशन कसं होईल? याच्यात काय डाऊट? कसं आलंय? समजलंय का? काय परत सांगायचंय विचारा. ठीक आहे, आता याचं कॉन्सन्ट्रेशन फॉर एक्झाम्पल इनिशियल होतं C2, याला C1 घेऊ का? ओके, दोन आहेत म्हणून वेगवेगळे घेतले. C2 याचं किती असणार? कधी बरं? हे T इक्वल टू 0, T इक्वल टू T, हे T इक्वल टू 0, T इक्वल टू T. समजा याचं मी म्हणतो Y ने कमी झालं. कितीने कमी झालंय? म्हणजे ह्याचं कितीने वाढेल? ह्याचं कितीने वाढेल? काय डाऊट? हे असे दोन इक्वेशन, सर ये तो कहीं देखीला लगता है, किधर देखीला है? इक्विलिब्रियम. पॉइंट काय होता? ली चॅटली प्रिन्सिपल, असं काय होतं का? नाही, त्याच्या आधी एक पॉइंट होता, कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट होतं का? होतं का कॉमन आयन इफेक्ट? काय होतं कॉमन आयन इफेक्ट मध्ये? एक आयन जर कॉमन असेल तर वीक ऍसिडचं डिसोसिएशन काय होतं? कमी होतं. वीक ऍसिडचं डिसोसिएशन काय होतं तुमचं? कमी होतं. आता पहा तुम्हाला ह्या सोल्युशनचा पीएच काढायचा आहे. काय काढायचं सोल्युशनचा? पीएच चा फॉर्म्युला काय? मायनस लॉग टू द बेस 10 मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H. म्हणजे जर तुम्हाला ह्या सोल्युशन मधले H प्लस कळले तर तुम्हाला त्याचा पीएच काढता येणार. कळतंय? मग H प्लस कुठे कुठे?
इथे एक H प्लस आहे, इथे एक H प्लस आहे आणि खालचा एक H प्लस, म्हणजे हा H प्लस आणि हा H प्लस काय केला तुम्ही समजा कंबाईन केला किंवा ऍड केला तर काय मिळेल तुम्हाला फायनल H प्लस किंवा टोटल H प्लस मिळतील. काय मिळतील तुम्हाला? अहो काय मिळतील तुम्हाला? काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की समजते 100%. पण होतंय काय, दोघांमध्ये एक कॉमन आयन आहे आणि अकॉर्डिंग टू कॉमन आयन इफेक्ट जर कॉमन आयन असेल तर जो वीक ऍसिड असतं त्याचं डिसोसिएशन कमी होतं. वीक ऍसिडचं डिसोसिएशन काय होणार आहे? जर वीक ऍसिडचं डिसोसिएशन कमी झालं म्हणजे हे जे प्रोडक्ट तयार होतं यांची काय होतं ते क्वांटिटी, तर मला सांगा ह्याच्यातून H प्लस मिळतील का जास्त? म्हणजे जे काय H प्लस मिळणार ते कुठून मिळणार आहे? HCl मधून. कळतंय का? समजतंय का? बट हिअर ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट, कोणता? कॉमन आयन इफेक्ट, y is greater than x. y is greater than x. काय डाऊट? याच्यामध्ये काही डाऊट परत एकदा विचारा. नक्की कळाले? जाऊ का पुढे? सर इथे y नक्की कोणता आहे सांगतो पहा. हे थोडं खाली घेऊयात, असं लिहूयात पहा. H प्लस टोटल इज इक्वल टू, बोला कोणते असतील? H प्लस ऑफ स्ट्रॉंग ऍसिड प्लस H प्लस ऑफ वीक ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिडचे H प्लस काय आहेत? Y आणि वीक ऍसिडचे X, बरोबर का? बट y इज ग्रेटर दॅन x. x खूप तुमचा लहान आहे, देअरफॉर H प्लस टोटल इज इक्वल टू काय असेल तुमचा? y हा छोटा आहे ना, घेतला काय? नाही घेतला काय? विच इज इक्वल टू H प्लस टोटल. हे y कोणाचा आहे? स्ट्रॉंग ऍसिड. स्ट्रॉंग, काय डाऊट? म्हणजे जर टोटल H प्लस असतील सगळ्याच्या सगळे H प्लस कोणाचे असणार? स्ट्रॉंग ऍसिड चेच H प्लस असणार. काय डाऊट? अहो समजलंय का इथपर्यंत? काही डाऊट? नक्की. आता समजा मला पीएच काढायचा आहे. काय काढायचंय मला? पीएच इक्वल टू काय येणार मग? निगेटिव्ह लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. सगळे H प्लस कोणाचे आहेत? हे स्ट्रॉंग ऍसिड. कळलं का पीएच कसा काढलाय? कळलंय का पीएच कसा काढलाय? नक्की का? समजलंय? असं कशामुळे झालं? कारण कॉमन आयन मुळे. कॉमन आयन काय करतो, इनिशियली जेवढे H प्लस होते इक्विलिब्रियमला पण तेवढेच आहेत, ते बदलत. ठीक आहे, समजते? म्हणून जेवढे काय H प्लस तयार झालेले आहेत सगळे कोणाचे असतात? तुमचे स्ट्रॉंग ऍसिडचे. कोणाचे असतात? तुमचे. समजते? समजते का? ओके. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कोणाचे? वीक ऍसिड इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ऑफ वीक ऍसिड ऍट इक्विलिब्रियम. आधीचे कोणते आहेत? इनिशियलचे. इनिशियल, सॉरी. काय डाऊट? समजा त्यांनी तुम्हाला सांगितलं हा जो एनायन आहे ना याचं कॉन्सन्ट्रेशन काढा. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं? ते काय येईल पहा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनायन कोणाचा? वीक ऍसिडचा. त्याचं काय येणार? किती आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन? X. आणि X ची व्हॅल्यू किती असते? ना 0. हा खाऊ आहे. काय डाऊट? काय डाऊट? हे कोणासाठी आलं? फॉर स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक ऍसिड. स्ट्रॉंग ऍसिड अँड काय डाऊट? सेम तुमच्याकडे काय असू शकतो? स्ट्रॉंग बेस आणि काय असू शकतो तुमच्याकडे? स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस. समजा स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस हे दोघं असतील. कोण असतील? समजा स्ट्रॉंग बेस आणि वीक बेस जर असतील तर काय येणार? बोला. पीएच तुम्हाला काढायचंय. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं येणार तुमच्याकडे? OH. OH मायनस कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू टोटल इक्वल टू OH मायनस ऑफ स्ट्रॉंग बेस. OH मायनस ऑफ
समजतंय नक्की. त्याच्यावर नील OH मायनस POH इक्वल टू काय येणार निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 OH मायनस कोणाचे असणार स्ट्रॉंग बेस. ओके देअरफॉर pH इक्वल टू काय येणार 14 मायनस POH. कॉन्सन्ट्रेशन ऑफ याच्यामध्ये कॅटायनचे विचारतील. कोणाचं विचारतील कोणाचा कॅटायन असेल तो वीक बेसचा. कोणाचा असेल तो काय येणार कॉन्संट इक्वल टू X इक्वल टू C अल्फा. इथपर्यंत काय डाऊट समजले. हे कोणासाठी आलं सगळं वीक बेससाठी. चला काय कळत आता क्वेश्चन फाइंड pH H प्लस आला का अनायन पण विचारलाय OH मायनस अँड अल्फा ऑफ सोल्युशन कंटेनिंग 0.1 मोलार ऍसिटिक ऍसिड. त्याचा Ka ची व्हॅल्यू दिली आपल्याला अँड 0.1 मोलार HNO3. काय डाऊट इथपर्यंत जमेल का ट्राय कराल का करा बरं. HNO3 दिलाय कोण दिलाय तुम्हाला त्याचं मोलार कॉन्सन्ट्रेशन दिलंय किती दिलंय काय डाऊट कोणाचे आले हे तुमचे स्ट्रॉंग ऍसिडचे H प्लस तुम्हाला आले. pH काढता येईल डायरेक्ट लिहा. बोला pH इक्वल टू किती येणार निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 10⁻⁻1 विच इज इक्वल टू म्हणजे pH व्हॅल्यू किती आहे तुमची pH व्हॅल्यू किती आहे तुमची समजले. काय डाऊट 100% काढा पुढचं. काय आलं तुमचा pH आला. आता काय काढायचं तुम्हाला H प्लस आला का किती आला H प्लस इक्वल टू 0.1 H प्लस पण आला. बोला HCOO मायनस कॉन्सन्ट्रेशन काय असतं तुमच्या इक्वल टू C अल्फाचे इक्वल नक्की का काढा बरं. C अल्फा किती येतोय C अल्फा कसा काढणार तुम्ही अल्फा शोधायचा ना पा इक्वल टू C अल्फा बरोबर का. आता आपल्याला व्हॅल्यू Ka ची दिली आहे Ka दिलाय आणि C आपल्याला माहिती आहे C किती आहे 0.1 मोलार. जमेल काढा पटकन चला अल्फा काढा. याचं कॉन्सन्ट्रेशन काढा झालं असेल तर अजून एक मेथड आहे काय आपल्याकडे Ka दिलाय ना पहा Ka इक्वल टू काय असतो तुमचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ आपल्याला याचं दिलंय ना याचं नाही दिलेलं याचं काढायचंय आपल्याला. ठीक आहे हे कोणाचं आहे तुमच्या अरे याचं दिलंय सॉरी पहा लक्ष द्या एक मिनिट पहा ही जी Ka ची व्हॅल्यू ही Ka ची व्हॅल्यू कोणाची आहे याची आहे ना. K कोणासाठी येतो वीक ऍसिड साठी येतो बरोबर. मग K वीक ऍसिडचा डिसोसिएशनचा फॉर्म्युला काय असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. समजा हा डिसोसिएट झाला काय असेल HCOO मायनस प्लस H प्लस. काय डाऊट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं येणार याचं इनटू H प्लस अपॉन HCOH याचं. काय डाऊट HCOOH म्हणजे काय ऍसिटिक ऍसिड हा ऍसिटेट आयन तो H प्लस. ठीक आहे Ka ची व्हॅल्यू दिली किती दिली तुम्हाला 10⁻⁻5 इक्वल टू हा काढायचा आहे ना तो काढायचा आहे तसंच ठेवला पहा HCOO मायनस H प्लस किती आलाय तुमचा 10⁻⁻1 लिहू का चालेल ना कारण हे 10⁻⁻ मध्ये आणि ह्याचं किती आहे 0.1 म्हणजे 10⁻⁻ म्हणजे HCOO मायनस कॉन्सन्ट्रेशन किती आलं आला का हा पण झाला. आता काय काढायचं तुम्हाला OH मायनस काय काढायचं तुम्हाला आपल्याकडे फॉर्म्युला काय KW इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ बरोबर OH मायनस काढायचंय हा इकडे
डिवाइड होईल. KW ची व्हॅल्यू किती असते 10⁻⁻, अपॉन H प्लस किती आहे 10⁻⁻1 इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. बोला कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. हो, KA अपॉन C काढून का नाही केलं? बरोबर, अल्फा इज इक्वल टू KA अपॉन C. तुम्हाला जो C दिलाय ना, ओके, तो C ह्याचं दिलंय कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन कोणाचं पाहिजे होतं? ह्याचं दिलं असतं तर मग तो वापरला असता. ठीक आहे, आले. त्याच्यामुळे तो फॉर्म्युला न वापरता आपण हा वापर. काही डाऊट? कसं सोडवलंय कळलंय? जाऊ. अल्फा राहिला का? अल्फा पण आहे क्या? मग अल्फा काढायला जमेल आता. अल्फा इज इक्वल टू काय? नंबर ऑफ आयन्स डिसोसिएटेड अपॉन टोटल नंबर ऑफ आयन्स. काढा. अल्फा तुम्हाला जमून जाईल, किंवा सी अल्फा डायरेक्ट. आता करा सी अल्फा जमेल. KA इज कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू सी अल्फा. कसं पहा, थांबा, याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? X इज इक्वल टू सी अल्फा. याचं कॉन्सन्ट्रेशन आहे का? किती आले? 10⁻⁻5 इक्वल टू सी ची व्हॅल्यू इंटू अल्फा. अल्फा इज इक्वल टू 10⁻⁻5 अपॉन 10⁻⁻1. बोला अल्फा इज इक्वल टू. काय डाऊट? काय डाऊट? कसं काढले कळले? म्हणजे काय आलं तुमचा? अल्फा सुद्धा आलेला आले का? जाऊ पुढे. नेक्स्ट पहा. What is HCOO minus in the solution that contains 0.015 molar HCOO minus 0.02 normal HCl. नॉर्मॅलिटी दिली, KA दिलेले आहे ऍसिटिक ऍसिड. जमेल का? सेम क्वेश्चन आहे. ओके, अब तुम्हाला काय काढायचं इथे? O मायनस. याचं कॉन्सन्ट्रेशन आपण पीएच सुद्धा काढलं. काय काढायचं तुम्हाला? फक्त कॉन्सन्ट्रेशन. जमेल का? ट्राय कराल हा? कराल का? ठीक आहे, पुढचा पहा. नेक्स्ट पहा. What is NH4 plus in a solution concentration in a solution that contains 0.02 molar NH3 and 0.01 molar KOH. KB दिलाय. जमेल. सेम क्वेश्चन आहे, काहीच फरक नाही. मगाशी ऍसिड होता, आता काय फक्त तुमच्याकडे? मगाशी ऍसिड होता, आता काय तुमच्याकडे? ठीक आहे, जमेल का? दोन क्वेश्चन पटकन ट्राय करायचे, मला त्याचे आन्सर सांगायचे. ओके, घ्या पटकन. झाले ह्याचं पण? याचं बोला. ऑप्शन नंबर सगळ्यांचं आले? बोला. आले? कस काढलं? आधी काय केलं? OH मायनस काढला. त्याच्यावरनं काय काढला? K इज इक्वल टू का वापराल तुम्ही? KB वापराल ना. तेच म्हणलं. KB इक्वल टू काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस आणि नक्की KOH काय घेतलं डायरेक्ट? पहा, हा काय तुमचा वीक ऍसिड, वीक बेस आहे, आणि हा काय तुमचा स्ट्रॉंग बेस आहे. काय हा तुमचा स्ट्रॉंग बेस आहे. जर बेस आहे याचा अर्थ काय मिळेल तुम्हाला? OH मायनस मिळेल. आणि हा तुम्हाला विचारलाय ना, म्हणजे हा कॅटायन विचारलाय. काय विचारलाय? कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन. जर बेस दिलेला असेल आणि जर तुम्हाला कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन विचारलंय, बेसच्या कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन विचारलंय, कसं असतं ते? इज इक्वल टू X इक्वल टू सी अल्फा. म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? वीक ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आणि अल्फाची व्हॅल्यू. हे जर दोन असतील तर तुम्ही काय काढू शकता? कॅटायन. काय काढू शकता तुम्ही? कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन तुम्ही काढू शकता. काय डाऊट? अहो काय डाऊट? कसं काढलं पहा आता. त्यांनी काय दिले तुम्हाला? KB दिलाय. फॉर्म्युला काय? KB इज इक्वल टू, हा पुढचा आहे का हा? हा, ओके. पहा, KB इज इक्वल टू
काय येईल कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस पा NH3 आणि OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH3. काय डाऊट समजलंय नक्की का इथपर्यंत? काय डाऊट? NH3 चा आहे दिलेला आहे, NH4 च काढायचंय, KB दिलाय, OH मायनस काढता येईल का? कसा काढणार OH मायनस? पहा OH मायनस टोटल इज इक्वल टू बोला याच्यातून मिळालेले OH मायनस ऑफ स्ट्रॉंग बेस. बरोबर का? अहो बरोबर आहे का? बोला मग. स्ट्रॉंग बेसचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती किती 0.01 म्हणजे OH मायनस टोटलची व्हॅल्यू किती आहे 10⁻². आता जमल का नक्की? KB ची व्हॅल्यू किती आहे 1.8 इंटू 10⁻². बरोबर का? इज इक्वल टू बोला NH4 प्लस 10⁻² अपॉन 2 इंटू 10⁻². हा इकडे डिवाइड, इकडे आला तर 1.8 इंटू 10⁻⁻5 इंटू 2 इंटू 10⁻² डिवायडेड बाय 10⁻² इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस. बरोबर? 10⁻² गेले, कॅन्सल झाले. बोला 3.6 इंटू 10⁻². असं आलंय ते. कळलं? काही सांगतात हे केलं आणि ते केलं. नेक्स्ट काय तुमच्याकडे? मिक्सचर ऑफ. काल एक पेज दिलं होतं मी तुम्हाला, द्या बरं. मिक्सचर ऑफ वीक ऍसिड. आता कोण आहे बरं तुमच्याकडे? दोन्ही सुद्धा कोण आहेत तुमचे? वीक ऍसिड. जर दोन्ही सुद्धा वीक ऍसिड असतील आणि त्यांचा जर तुम्हाला काय काढायला लावला पीएच काढायला लावला, काय काढायला लावला पीएच. ठीक आहे, त्याचा डायरेक्टली फॉर्म्युला आहे आपल्याला, त्याचं इक्वेशन काय आपल्याला विचारणार नाहीये, डायरेक्ट फॉर्म्युला लिहून घ्या. पहा पीएच ऑफ मिक्सचर ऑफ वीक ऍसिड जर असेल तर पीएच इज इक्वल टू काय तो पहा, पीएच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ Ka1C1 प्लस Ka2C2. इथं असा अज्युम केले की दोन वीक ऍसिड एकत्र झाले. समजा 3 वीक ऍसिड एकत्र झाले तर 3 येतील, 4 झाले तर 4 येतील. त्यांचं सगळ्यांचं काय काढायचंय स्क्वेअर रूट. बरोबर का? वेर बोला Ka काय तुमचा Ka1 इज इक्वल टू बोला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट वीक ऍसिड. बरोबर का? Ka2 काय तुमचा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ सेकंड वीक ऍसिड. दुसरा आठवडा नाही बरं का, WEAK. C1 इक्वल टू काय असणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड 1 म्हणू का? ऑफ ऍसिड 1 आणि C2 काय असणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड 2. समजलंय का? सरळ सरळ फॉर्म्युला. बेस साठी काय असेल POH इज इक्वल टू अंडर रूट ऑफ KB1C1 प्लस याच्यावरनं काय येईल तुमचा POH आणि मग pH इक्वल टू काय येईल तुमचा. केवढं सोपं आहे. जमेल का? जमवा. जमाव पटकन चला. Ka दिलाय तुम्हाला पहिला, दुसरा Ka दिलाय, कॉन्सन्ट्रेशन पहिलं दिलंय, दुसरं दिलंय. काय काय काढायचंय पा घ्या काढून चला. सगळे काढायचे पटकन. आळस करू नका. बोला H प्लस तरी येईल काढता. काय येणार स्क्वेअर रूट ऑफ K1 10⁻⁻5 इंटू 10⁻⁻1. बरोबर का? प्लस 4 इंटू 10⁻⁻5 इंटू
2 into 10 raised to टोटल H प्लस. डायरेक्टली आन्सर सांगा मला, डायरेक्ट आन्सर सांगा. फायनल किती येईल? 4 2 जा 8 इंटू हे 2 5 आणि 5 10 आणि 2 12 10 रेस टू मायनस 2 12 सॉरी 10 रेस टू मायनस 12 10 रेस टू मायनस 6 बरोबर का? नक्की का? 100%. याचं किती येईल? 2√2 बरोबर का? 2 इंटू 1.73 इंटू 10 रेस टू मायनस 6 करायचं असेल तर सॉरी थांबा ती √3 ची झाली ना. 2 इंटू 1.41 ठीक आहे इंटू 10 रेस टू मायनस 6 बोला 2.82 इंटू 10 रेस टू मायनस 6 काय आला तुमचा H प्लस. आता तुम्हाला ए मायनस काढता येईल का? ए मायनस कसा काढणार पहा, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय? के ए इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ पहिला ऍसिड काय एच ए ना, म्हणजे याचे आयन्स कसे तयार होतील H प्लस आणि ए मायनस बरोबर इंटू ए मायनस अपॉन एच ए. के ए आहे H प्लस आहे H प्लस आहे ए मायनस काढायचा आहे. AH चं कॉन्सन्ट्रेशन 0.1 दिलंय जमेल तुमचा ए मायनस निघेल. सेम तुमचा कोण निघेल? जमेल का? नक्की का? 100%. नेक्स्ट काय? कंपॅरिझन ऑफ डिफरंट वीक ऍसिड. समजा तुम्हाला ऍसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर करायची. ऍसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर करायची म्हणजे काय? H प्लस ची स्ट्रेंथ कम्पेअर करायची बरोबर. म्हणजे कसं लिहू शकतो मी पहा H प्लस ऑफ फर्स्ट ऍसिड ना फर्स्ट वीक ऍसिड अपॉन H प्लस ऑफ सेकंड वीक ऍसिड इज इक्वल टू बोला H प्लस चं कॉन्सन्ट्रेशन किती येतं डिसोसिएशन नंतर? C अल्फा. किती येतं कॉन्सन्ट्रेशन? पहिल्यासाठी काय येईल C1, दुसऱ्यासाठी काय येईल? कम्पेअर करा तुम्हाला कळून जाईल कोणाचं जास्त. ही व्हॅल्यू जास्त म्हणजे H प्लस पहिल्याचे जास्त, ऍसिडिक स्ट्रेंथ त्याचे जास्त. ज्याचे H प्लस जास्त त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ बरोबर का? ज्याचे H प्लस जास्त H प्लस कॉन्सन्ट्रेशन जास्त त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त होतो. जमेल का? डायरेक्ट फॉर्म्युला डायरेक्टली आपल्याकडे काय आहे इथे लिहून घेताय का? काय असं काय नाही, 2 हा 2च आहेत. कम्पेअर करायचं म्हणलं 2च देतील. ठीक आहे इथे अजून पुढे जाऊ शकतो. कसं पहा इफ बॉक्स नंतर करू का? इफ अल्फा इज स्मॉलर दॅन 0.05% 0.05 बरोबर. किंवा काय म्हणू शकतो आपण अल्फा पर्सेंट इज इक्वल टू लेस दॅन ऑर इक्वल टू 5%. बोला मग अल्फाची व्हॅल्यू काय? अल्फाची व्हॅल्यू काय होते तुमच्याकडे? अंडर रूट ऑफ के अपॉन सी बरोबर का? जर पहिल्यासाठी असेल तर अल्फा 1 K1 C1 पहा H प्लस ऑफ फर्स्ट वीक ऍसिड अपॉन H प्लस ऑफ सेकंड वीक ऍसिड इज इक्वल टू अल्फा C1 इंटू अंडर रूट KA1 अपॉन C1 अपॉन
C1 इंटू C2 इंटू Ka2 इंटू अपॉन C2. काय डाऊट? आता हा C1 जर आतमध्ये गेला तर काय होईल त्याचा स्क्वेअर, काय होईल त्याचा जर त्याचा स्क्वेअर केला आपण, काय केला त्याचा स्क्वेअर केला तर काय होईल पहा, अंडर रूट ऑफ Ka1 इंटू C1 चा स्क्वेअर अपॉन डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ इंटू स्क्वेअर अपॉन या C2 ला स्क्वेअर गेला, C1 ला स्क्वेअर गेला. फायनली काय राहिलं पहा तुमच्याकडे, अंडर रूट Ka1 इंटू C1 अपॉन अंडर रूट. समजलंय का? समजलंय का? फायनली फॉर्म्युला तुमचा काय आला? कळलंय नक्की? पेज आहे का? नाहीये. इथपर्यंत काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे पीएच ऑफ व्हॉट इज पॉलीप्रोटिक ऍसिड. पॉली म्हणजे काय आणि प्रोटिक म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर का? असा ऍसिड जे काय देईल, एक पेक्षा जास्त H प्लस देतील. इथून मागे आपण पाहिलं एकच H प्लस मिळत होता प्रत्येक ऍसिड मधून. आता काय होतं इथे, जर एक पेक्षा जास्त H प्लस देत असेल एकच ऍसिड, जे काय करते एक पेक्षा जास्त H प्लस देते, त्याला काय म्हणतो आपण पॉलीप्रोटिक ऍसिड. काय म्हणतो त्याला आपण, काय म्हणतो त्याला आपण? फॉर एक्झाम्पल पहा, H2S ऐकले का तुम्ही? असं काय, समजा H2S डिसोसिएट करायचं आपल्याला, ह्याच्यातून किती H प्लस मिळतील आपल्याला दिसते, पण दोन्हीच्या दोन्ही H प्लस एकदम मिळत, दोन्हीच्या दोन्ही H प्लस एकदम मिळत. कसे मिळतात ते? टप्प्याटप्प्याने. कसे? हळूहळू. पहिला मिळतो H प्लस प्लस HS मायनस, ठीक आहे, समजतंय? आणि नंतर ही झाली स्टेप 1, आणि नंतर काय होईल, HS मायनस मधून आता तुमचा दुसरा H प्लस बाहेर पडेल, S2 मायनस. एक H प्लस गेल्यावर एक मायनस, दोन H प्लस गेल्यावर दोन. काय डाऊट? समजलंय का? नक्की? काय डाऊट? वरच्या रिएक्शनचा Ka वेगळा असेल, खालच्या रिएक्शनचा Ka वेगळा असेल. मी वरच्याला म्हणतो Ka1. बोला Ka1 ची व्हॅल्यू काय लिहिते? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H. याच्यात काय डाऊट? Ka2 काय असेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ. इथपर्यंत काही डाऊट? आता मला सांगा, H2S मधून S निघणं, H बाहेर निघणं सोपं आहे का HS मधून H बाहेर निघणं सोपं आहे? H2S मधनं. कुठून? H2S. म्हणजे जेवढे काही H प्लस निघतील ते पहिल्यामधून जेवढे काय निघतील ते मॅक्झिमम असतील. जर H प्लस मॅक्झिमम म्हणजे याची व्हॅल्यू पण काय असणार? हिअर, कुठं? इथं Ka is greater than Ka2, Ka1 is greater than Ka2. याच्यामध्ये काही डाऊट? सर एवढं ग्रेटर पण नाही, अति करतो तुम्ही, चालायचं आयुष्य. इथपर्यंत काय डाऊट? हे कळलंय का? कसं आलंय कळलंय? इथपर्यंत जाऊ का पुढे? नक्की का? आता पहा, H2S कसं डिसोसिएट होतंय? H प्लस प्लस, समजा ऍट T इक्वल टू 0, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन किती म्हणलं? समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू C, यांचं किती असेल? मी म्हणतो C मधलं X कमी झालं, याचं काय असेल? X. X म्हणजे X असतं. काय डाऊट? C अल्फा, ठीक आहे, तो ते तर आहेच. काय डाऊट? हे पहिल्या रिएक्शन साठी. दुसऱ्या रिएक्शन साठी काढलं पहा, फॉर एक्झाम्पल पहा, HS मायनस H प्लस. काय डाऊट?
समजा ऍट टी इक्वल टू टी 0 याचं कॉन्सन्ट्रेशन होतं C2. ठीक आहे, याचं किती असणार? मी म्हणतो C2 मधलं Y कमी झालं, याचं किती असेल? याचं किती असेल? समजलं का? हे Y का आलं? Y कळलं का? टोटल H प्लस किती झाले रे? X आणि म्हणजे अख्ख्या सोल्युशन मध्ये H प्लस किती? ये तो काही भी सुनेला लग रहा है. हा, कुठं पाहिलंय? याच्या आधीच्या ज्याच्यामध्ये पाहिले पॉइंट मध्ये, मागच्या लेक्चर मध्ये. इथपर्यंत काय डाऊट? चॅप्टर मध्ये नाही, लेक्चर मध्ये पाहिले. इथपर्यंत काय डाऊट आहे का? जाऊ का पुढे? व्हॅल्यू कोणाची जास्त? के ची जास्त. व्हॅल्यू कोणाची जास्त आहे? म्हणजे सगळे H प्लस जे येतील मॅक्झिमम ते कुठून येणार? पहिल्या रिएक्शन मधून. म्हणजे जर मला टोटल H प्लस काढायचं तर मी कशातून काढणार? पहिल्या मधून. दुसऱ्या मधले काय डाऊट? घेऊ का पुढे? पहा काय काढू शकतो मग मी? पीएच समजा काढायचं मला. पीएच ऑफ पॉलिप्रोटिक ऍसिड दिले हेडिंग. एकच मिनिट. H प्लस टोटल इज इक्वल टू, बोला काय आलं? H प्लस ऑफ फर्स्ट स्टेप, पहिल्या स्टेपचे H प्लस. अहो बरोबर आहे का? पहिल्या स्टेपचे H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? X प्लस वाय किती आहे? आता पहा, आपण काय म्हटलं? दुसऱ्यामधून H प्लस खूप कमी मिळतात आहे, बरोबर? Y इज लेस दॅन X. मग Y प्लस X इक्वल टू काय येईल? X लिहू शकतो का? कारण Y कसं आहे? खूप लहान आहे. म्हणजे Y ची व्हॅल्यू काय ऍड केली काय नाही केली काय, डायरेक्टली काय येणार तुमचा? X. म्हणजे या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन किती येईल? X. याच्यामध्ये काही डाऊट? समजलंय का? जाऊ का पुढे? मग मला समजा ह्याच्यावरनं पीएच काढायचं तर कसं काढणार? पीएच इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. कुठले H प्लस? फर्स्ट स्टेप मधले H प्लस. कुठले H प्लस? थर्ड. समजा मला के काढायचं आहे. काय काढायचं मला? बोला. Ka1 काढायचं आहे. कसं काढणार मी? ऑलरेडी काढलं का आपण? हा इकडे काढला का? ठीक आहे, इथं पण एकदा लिहून घेतो मी. Ka1 इज इक्वल टू काय येणार? H प्लस इंटू HS मायनस अपॉन सेम. मला समजा Ka2 काढायचा आहे. कसं काढणार मी? S2 मायनस अपॉन HS. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? याची व्हॅल्यू काढता येऊ शकते का? कशी बरं? H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? X. हा ठीक आहे, चल X प्लस वाय घे. याचं किती आहे? X. किती आहे? X अपॉन H2S चं किती आहे? C1 मायनस. इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? C1 मायनस X काय लिहू शकतो मी? C1 लिहू शकतो का? जर डिसोसिएशन 0.05 पेक्षा कमी असेल तर जमेल का? अहो जमेल का? नक्की का? विच इज इक्वल टू काय येणार तुमचं इथे? एक्स स्क्वेअर. या दोघांची व्हॅल्यू काय? एक्स इंटू एक्स स्क्वेअर अपॉन याच्या ऐवजी काय लिहिलं? समजलंय का? म्हणजे K1 इक्वल टू काय आला? एक्स स्क्वेअर अपॉन हा कशाची व्हॅल्यू आहे तुमच्या? Ka1. सेम वे मध्ये तुम्हाला Ka2 काढता येईल का? कसं काढणार? बोला काय येईल ह्याचं? X प्लस वाय आणि y अपॉन C2 मायनस भांडण नका करू. C2 मायनस ठीक आहे, C2 मायनस y. आता पहा बरं का, हा C2 घेतला पण C2 कशाचे इक्वल आहे बरं?
एक्सच्या इक्वल आहे का? किती उरला होता इथे? एक्स, तोच इथे जातो ना परत, करेक्ट का? म्हणजे C2 मायनस एक्स म्हणजेच काय? C2 मायनस वाय म्हणजेच काय? एक्स मायनस, म्हणजे इथे लिहू शकतो का एक्स मायनस वाय, विच इज इक्वल टू एक्स प्लस वाय म्हणजेच काय? एक्स. आता का वाय येणार? वाय छोटा आहे ना, वाय घ्यायचं असतं, मग एक्स घ्यायचं ना. कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अपॉन, याच्याऐवजी काय लिहू? एक्स मायनस वाय. वाय खूप छोटा आहे म्हणजे काय लिहू शकतो मी? एक्स लिहू शकतो का? एक्स ला एक्स इक्वल टू, हा कशाची व्हॅल्यू आहे तुमच्या? इथपर्यंत काही डाऊट? इक्वल टू काय आली तुमची? वाय. सेम तुम्हाला समजा ओ एच मायनस काढायचे, याच्यामधले कसं काढणार? के डब्ल्यू अपॉन ओ एच मायनस काढायचं तुम्हाला, काय काढणार तुम्ही? फॉर्म्युला काय? के डब्ल्यू अपॉन एच प्लस कॉन्सन्ट्रेशन. बावळट. कोणासाठी होतं हे? पॉलिप्रोटिक. सेम जर बेस असेल तर जिथे पीएच आला तिथे काय येणार? पीओएच. आणि जिथे एच प्लस आला तिथे काय येणार? सगळीकडे ओ एच मायनस. समजलं का? अहो समजलंय का? नक्की का? मग या बरं, फाइंड, सोडवा पटकन चला. फाइंड पीएच एच प्लस एच मायनस, सगळ्याचे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला काढायचे. पीएच एच प्लस एच मायनस S2 मायनस ऑफ 0.1 मोलार H2S. किती H2S वापरले आपण? आणि Ka दिलाय त्याचा Ka1 इक्वल टू 10⁻⁻⁷. K1 किती आहे? 10⁻⁻⁷. अँड Ka2 इज इक्वल टू 10⁻⁻14. पीछे देखना, फॉर्मूला देखना है, देख लो देख लो. झालं का? ठीक आहे, पहा काय दिलाय तुम्हाला? K1 दिलाय, Ka2 दिलाय, Ka1 दिलाय. आता पहा रिएक्शन लिहूयात. कोण दिले आपल्याला? H2S. कोण दिले आपल्याला? घेतला का H2S? घेतला H2S. बोला. बरोबर का? बरोबर का? याचं इनिशियल किती होतं? C, सॉरी इक्विलिब्रियम डायरेक्ट लिहू का? C मायनस एक्स एक्स एक्स. याचं किती होतं? एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय, एक्स प्लस वाय, वाय. बरोबर का? समजलंय नक्की? फायनल त्यानंतर पहा, फायनली काय आलं आपला? Ka2 इक्वल टू वाय. Ka2 इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय. Ka2 ची व्हॅल्यू किती आहे? 10⁻⁻14 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वाय. आणि वाय म्हणजेच काय? S2 मायनस. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ S2 मायनस इज इक्वल टू किती? 10⁻⁻. S2 मायनस आलाय. समजलं का? नक्की का? नेक्स्ट पा, अजून वाय कोणता आहे का? नाही, एवढाच आलाय. ठीक आहे, चला डन, चालतंय ना, काय विषय नाही. नेक्स्ट अजून एक फॉर्म्युला आहे पहा आपल्याकडे. K1 इक्वल टू C2 अप एक्स स्क्वेअर अप बाय C1. K1 इज इक्वल टू Ka1 इज इक्वल टू, बोला, एक्स स्क्वेअर अपॉन C1. K1 दिलाय, Ka1 दिलाय का? इक्वल टू एक्स स्क्वेअर दिलाय का? H2S दिले. कॉन्सन्ट्रेशन किती होतं? म्हणजे 10⁻⁻1 आणि एक्स स्क्वेअर माहित नाही, अपॉन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर इक्वल टू किती होईल?
कॉन्सन्ट्रेशन ऑफ एक्स, आणि पहा बरं एक्स कोण आहे तुमचा, HS आहे का, HS मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती आलं, HS मायनस पण आलेला, HS मायनस पण आलेला आहे, आणि तोच कशाचे इक्वल आहे, देअरफॉर बोला कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू किती, कळलं का, H प्लस पण आला, पीएच काढता येईल का, कसं बोला, पीएच किती येईल, डायरेक्ट 4 लिहिला बरोबर, लॉग ऑफ नेगेटिव्ह लॉग 10⁻⁴, पीएच काय आणणार तसा 4. आता पीएच काढायला तुम्ही हुशार झाले ना, हा विषय नाही, H प्लस आले सर आम्हाला, आम्ही पीएच काढतो असं खटक्यात, काय डाऊट, इथपर्यंत समजलंय का, इथपर्यंत कळाले 100%. इथे आपले थांब जरा टाळ्या नका वाजू, इथपर्यंत आपले सगळे ऍसिड संपले, काय संपले आपलं, पीएच ही कन्सेप्ट संपली, काय संपली आपली, पीएच संपले, अजून सगळं नाही संपलेलं, म्हणजे ऍसिड आणि बेसचे पीएच संपले. उद्या आपल्याला सॉल्ट चालू करायचे, काय करायचं आपल्याला, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस, 4 प्रकारचे सॉल्ट असतात, ते सगळेचे सगळे सॉल्ट्स आपल्याला उद्या पाहिजे आहेत. त्यांचं हायड्रोलिसिस केल्यावरती काय होईल, हायड्रोलिसिस केल्यावरती कसा चेंज होईल ते उद्या आपल्याला पाहायचं आहे. चालेल, चालेल का, स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील, बाकीचं आपण उद्या पाहूया.